उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 61वा वाढदिवस. शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 61 जणांचा सन्मान, 61 कर्तृत्वान सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्री परिसरात शुभेच्छांचे बॅनर. कलानगर परिसरामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी बॅनरबाजी. मेहनती, प्रामाणिक आणि निडर असा शिंदेंचा उल्लेख. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. शुभदीप निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देणारे बॅनर. गेटवर आकर्षक फुलांची सजावट. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित. 1 पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन. युवा सेनेचे सहसचिव कुणाल धनवडे यांचा ठाकरे गटाला रामराम. धनवडेंचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश. पक्ष संघटनेच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन राजीनामा दिल्याची माहिती. मंत्रिपद न मिळाल्यानं पडळकरांच्या डोक्यावर परिणाम. पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेला मेहबूब शेख यांचं प्रत्युत्तर. जयंत पाटील कपटी माणूस असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाची नोटीस. जिल्हा बँकेमधल्या विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे केली होती तक्रार. गोंदियामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू. अर्जाची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू. छाननीनंतर अहवाल पाठवला जाणार. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरील आयकर विभागाची कारवाई सुरूच. आजचा आयकर विभागाच्या चौकशीचा 5वा दिवस. संजीवराजे नाईक हे रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू.